नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा न्यायालय भरती याविषयी आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवत आहोत. आजचा व्हिडिओ आपला जोडाक्षर संदर्भात आहे. जोडाक्षर कसे टाईप करायचे. खूप असे काही शब्द आहे का त्याला तुम्हाला कोड न वापरता पण तुम्ही टाईप करू शकता आणि खूप कमी शब्द आहे की त्याला तुम्हाला कोड वापरल्याशिवाय पर्याय नाही. पण समजा आपल्याला कोड न वापरताही ते अक्षर आपल्याला जर घ्यायचं असेल तर इन्सर्ट सिम्बॉलमधून कसं घ्यायचं ते आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. आता तुमच्या समोर जर बघितलं असेल कृतीदेव कीबोर्डचा लेआउट दिसत आहे. हा कीबोर्ड लेआउट कृतीदेवचा आपण आपल्या विलास चतुर सर ह्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकलेला आहे. तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलच्या गुगल क्रोममध्ये जरी कृतीदेव कीबोर्ड लेआउट टाकला तरी तुम्हाला ही इमेज मिळून जाईल. कुठेही इमेज अवेलेबल्स आहे. शक्य असेल तर याची एक प्रिंट काढून ठेवा A4 साईजमध्ये, जेणेकरून तुम्हाला काही शब्द आठवत नसेल किंवा लक्षात येत नसेल तर तुम्ही याच्यातनं ते घेऊ शकता किंवा बघू शकता. आता आपण चालू करूया. काय शब्द जे आहे ते तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक आहे. जोडाक्षर शब्द भरपूर सारे विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहे. सर काही शब्द कसे लिहायचे तर ते तुम्ही सांगा. तर आता आपण बघूया. आता काही विद्यार्थ्यांचं कसं आहे, सगळ्या शब्द लिहिण्याला खूप विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली का सगळ्या शब्द कसा लिहायचा. आता मी पहिल्यांदा ISM चालू करतो. थोडंसं समजून घ्या. ISM चालू आहे का बघतो. पहिल्यांदा ISM चालूच आहे. कॅप्सला ऑन करतो. आता मी हे जे टाईप करतो ना हे ISM ला टाईप करतो. समजा मला स लिहायचा आहे. हा ग लिहिला मी, हा ळ लिहिला, याचा पाय मोडला मी आणि याला या जोडला आणि याला काना दिला. हा झाला सगळा शब्द. हा शब्द तुमच्या डोक्यामध्ये फिट बसलेला आहे. तुम्हाला असं वाटतं की सगळा शब्द अशा प्रकारेच टाईप झाला पाहिजे. आता हा टाईप करताना मी कशामध्ये टाईप केला तर मित्रांनो हा मी केला ISM मध्ये किंवा तुम्हाला तुमच्या एखाद्या PDF मध्ये किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला असा शब्द दिसेल. हा युनिकोडचा शब्द आहे. म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी सगळ्या शब्द ळ जो आहे तो येला जोडलेला आहे. पण लक्षात ठेवा कृतीदेव 055 मध्ये सगळ्या शब्द तुम्हाला वेगळ्या प्रकारचा दिसेल. अशा प्रकारचा दिसणार नाही. त्यामुळं तुम्हाला ज्यावेळेस तो पॅसेज दिला जाईल एक्झामसाठी, परीक्षेसाठी, त्यावेळेस सगळ्या शब्द अशा प्रकारचा तुम्हाला नसणार आहेत. त्यामुळे तुम्ही याच्यावरती ना ठाम नका राहू की मला असाच शब्द हवा आहे सगळ्या शब्द. मग त्यासाठी तुम्हाला ISM वापरावा लागेल. जर सगळ्या शब्द तुम्हाला अशा प्रकारचा हवा असेल तर. आणि आपल्याला एक्झाममध्ये ISM ने आपल्याला कृतीदेव 055 आहे. आता आपण ISM बंद करूया आणि आपण कृतीदेव 55 मध्ये सगळ्या शब्द कसा दिसतो किंवा तो कसा टाईप करायचा. तर परत सांगतो. पहिल्यांदा आपल्याला इथं कृतीदेव 055 आपण सिलेक्ट करू. थोडी फॉन्ट साईज मी अजून मोठी करून घेतो कारण जेणेकरून सगळ्यांना दिसू शकेल. हा मी स टाईप केला, हा ग टाईप केला, त्याला काना दिला, हा ळ टाईप केला. आता त्याचा पाय मोडण्यासाठी आपल्याला बघा, जर तुम्ही कीबोर्ड लेआउट बघितलं असेल तर बघा हा जो एकच्या बाजूचे जे बटन आहे हे पाय मोडण्यासाठी असतं. ठीक आहे. तर आपण त्याला पाय मोडूया. शिफ्ट दाबून एकच्या बाजूचं बटन दाबूया आणि त्याला य जोडूया आणि त्याला काना देऊया. सगळ्या शब्द अशा प्रकारे. आता ज्यावेळेस तुम्हाला एक्झाममध्ये पॅसेज दिला जाईल तो अशा प्रकारे लिहिलेला असेल तर तुम्हाला तो अशा प्रकारे लिहायचा आहे. जर तुम्हाला तो अशा प्रकारे लिहिलेला असेल, समजा मी स टाईप केला, ग टाईप केला, त्याला काना दिला, ळ टाईप केला आणि त्याला असा टाईप केला. जर तुम्हाला सगळ्या शब्द जर अशा प्रकारे आला असेल तर तुम्ही अशाच प्रकारे टाईप करा. तो चूक आहे का बरोबर आहे ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. मग विद्यार्थ्यांचं काय होतं का सर हा शब्द चुकीचा आहे. ठीक आहे, चुकीचा आहे, पण त्यांनी तुम्हाला टाईप करा अशा प्रकारचा शब्द दिला तर तुम्ही तो तशा प्रकारे टाईप करा. जबकी तुम्ही त्या ळचा वरची जी दांडी आहे ती जाणार नाहीये, लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांचं असं मत आहे की मग हा शब्द आपल्याला सिम्बॉल मध्ये मिळेल का, तर ते पण आपण चेक करूया. इन्सर्ट मध्ये क्लिक केलं आपण, इथं सिम्बॉल मध्ये गेलो, मोर सिम्बॉल मध्ये गेलो, तर इथं तुम्हाला जो ळ शब्द आहे तो फक्त एकच आहे. ळ शब्द आपल्याला कुठे मिळतो ते आपण बघू. बघा वरच्या लाईन मध्ये आपल्याला लास्टचा चौथा अक्षर आपल्याला ळ दिसतो. तर ळ मध्ये आपल्याला इथं परत कोणत्याही अर्ध्या प्रकारचा ळ नाहीये, जेणेकरून तुम्ही इथून घेऊ शकता. त्यामुळे जर सगळ्या शब्द लिहायचा असेल तर त्यासाठी आपल्याला हे दोनच पर्याय आहेत. एक तर तुम्हाला सगळ्या शब्द अशा प्रकारे लिहावा लागेल ज्याचा पाय मोडलेला आहे, म्हणजे तो अर्धा झालेला आहे आणि त्याला या जोडलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या एक अशा प्रकारे जो काही ठिकाणी काही डॉक्युमेंटमध्ये कोर्टाचे जे आता डॉक्युमेंट बनवले जातात, ॲग्रीमेंट्स वगैरे, त्याच्यामध्ये सगळ्या शब्द तो अशाच प्रकारे लिहिला जातो जर कृतीदेवचा फॉन्ट असेल तर. मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्हाला पॅसेजमध्ये आलेला असेल त्याच प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. आणि पॅसेजमध्ये तुम्हाला टाकताना कृतीदेव फॉन्ट 055 मध्ये जे शब्द ज्या प्रकारे दिसतात त्याच प्रकारे तुम्हाला ते दिले जातील. त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा
आग्रह करू नका की मला सगळ्या शब्द अशाच प्रकारचा आला पाहिजे किंवा तसाच प्रकार आला आणि याच्यासाठी तुम्हाला मार्क्स मिळतील, याच्यात तुमचे कोणते मार्क्स कट होणार नाही, कारण तुम्ही जो सगळ्या शब्द समजता तसा टाईप होणे शक्य नाही, त्याच्यामुळे तुमचे मार्क कट होणार नाही, ही डोक्यातनं पहिली गोष्ट काढून टाका. आपण पूर्ण 5 मिनिटं ह्या सगळ्या शब्दासाठी घातलेले. आता काही विद्यार्थी बोलतात पृथ्वी शब्द कसा लिहायचा, काही लोक पृथ्वीसाठी कोड दाबतात, तर पृथ्वीसाठी कोड दाबायची गरज नाही. पी तुम्हाला कशावरती आहे, तर आय वरती पी आहे, प आहे. तुम्हाला परत सांगतो, जिथं तुमचं पाय मोडतो त्याच ठिकाणी तुम्ही सिंगल जर बटन दाबलं तर तुम्हाला बघा प्रूव्ह झाला. तुम्हाला थ टाईप करायचं तर शिफ्ट बटन दाबून थ टाईप करा आणि व टाईप करण्यासाठी ओ टाईप करा, वेलांटी देण्यासाठी एस टाईप करा. बघा पृथ्वी शब्द झाला. आता पृथ्वीसारखे भरपूर शब्द आहेत. समजा तुम्हाला दृष्ट शब्द लिहायचा आहे तर द तुमचा कशावरती आहे, तर द तुमचा कशावरती आहे, तिथं तुमचा छ आणि द ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही जर शिफ्ट दाबलं, मी सिंगल दाबलं तर द आला, परत तुम्ही सिंगल एकच्या बाजूचं बटन हायफेनेशन बटन दाबा, ध्रुव झाला. आता हा शब्दही ग्राह्य धरला जाईल. काही विद्यार्थी बोलतात हा जो ध्रुव आहे त्याचा जो उकार आहे तो वरती आलेला आहे, ती त्याची रचना झाली, त्याच्यामुळे तो तुम्हाला त्याचे मार्क कट होणार नाही. अशाच प्रकारे तुम्हाला शब्द लिहायचे. समजा तुम्हाला क्रू लिहायचा आहे तर क्रूला पण तसंच आहे, तुम्ही अशा प्रकारे क्रू लिहू शकता, लक्षात ठेवा. आता क चं काय झालं का त्याचं दांडी एका बाजूला गेली आणि तो क्रू एका बाजूला गेला. हा पण आता लक्षात ठेवा, समजा तुम्हाला एक्झाम मध्ये क्रू जर अशा प्रकारे नाही तर जर अशा प्रकारे आला, समजा इन्सर्ट मध्ये गेलो आपण, सिम्बॉल मध्ये गेलो, मोर सिम्बॉल मध्ये जर गेलो, इथं आपल्याला क्रू शोधायचा आहे. हे बघा इथं क्रू शब्द आहे आणि हा क्रू आपण इन्सर्ट करणार. इथं इन्सर्ट बटन आपल्याला दिलेलं आहे, इन्सर्ट वरती क्लिक केलं, क्रू शब्द. जर तुम्हाला एक्झाम मध्ये अशा प्रकारचा क्रू आला आणि समजा जर कोड बंद असेल तर तुम्हाला तो इन्सर्ट मधून, सिम्बॉल मधून, मोर सिम्बॉल मधूनच तो घ्यावा लागेल. किंवा समजा तुमचे जर कोड चालू असतील तर मग तुम्ही डायरेक्टली त्याचा कोड वापरू शकता. जर तुमच्या पॅसेज मध्ये अशा प्रकारचा दिलेला असेल तर लक्षात ठेवा, पॅसेज देताना तुम्हाला ते पूर्ण विचारपूर्वकच देणार आहे. जर त्यांना कोड बंद ठेवायचे असेल तर ते तुम्हाला क्रू अशा प्रकारे देतील, आणि जर समजा त्यांना कोड जर चालू ठेवायचे असेल तर ते क्रू अशा प्रकारे देतील. आणि समजा कोड बंद असूनही क्रू जर तुम्हाला अशा प्रकारे आला तर त्यासाठी तुम्हाला दुसरा पर्याय इन्सर्ट मध्ये, सिम्बॉल मध्ये, मोर सिम्बॉल. लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपले कोड बंद असतील आणि एखादं अक्षर जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला दुसरा पर्याय नाही, त्यासाठी आपल्याला इन्सर्ट मध्ये क्लिक करावं लागेल, मोर मध्ये, सिम्बॉल मध्ये क्लिक करून मोर सिम्बॉल वरती क्लिक करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला इथं ते शब्द दिसतील सगळे. तुम्ही स्क्रोल अप डाऊन केला तर हे शब्द तुम्हाला सगळे दिसतात. आता काही विद्यार्थ्यांचं शब्द म्हणणं आहे का जाऊन ला दुसरा पर्याय काय, विदाउट कोड. तर समजा तुम्हाला जाऊन शब्द लिहायचा असेल, सिंगल काना, त्याच्यानंतर तुम्ही एम दाबलं, जाऊन. आता न तुम्हाला न बाणाचं लिहायचं. आता तुम्हाला उ हा उकारवाला पाहिजे, मग त्यासाठी तुम्हाला दुसरा पर्याय नाहीये. मग तुम्हाला त्यासाठी इन्सर्ट मध्ये, सिम्बॉल मध्ये, मोर सिम्बॉल मध्ये इथंच जाऊन तुम्हाला उ घ्यावा लागेल आणि इन्सर्ट करावा लागेल, तर तुम्हाला जाऊन शब्द येईल. म्हणजे लक्षात ठेवा तर जर तुम्हाला कोड बंद असेल आणि जर तुम्हाला सिम्बॉल पाहिजे असेल तर इन्सर्ट मध्ये, मोर सिम्बॉल मध्ये जाऊनच तो शब्द तुम्हाला घ्यावा लागेल. पण असे शब्द खूप कमी येतील, एखादा दोन टाकला जाईल जर कोड बंद असेल तर, किंवा शब्द तुम्हाला टाकले जाणार नाही असे शब्द, जेणेकरून तुम्हाला ते येणार नाही. आता होतं काही विद्यार्थ्यांचं, ज्यावेळेस ते प्रॅक्टिस करतात त्यावेळेस असं विद्यार्थ्यांना असं वाटतं काही शब्द आपल्याला तर टाईप करायचे आहे पण तेही कोड न वापरतात, तर ती गोष्ट शक्य नाही. मग तुम्हाला असे पॅसेज तयार करावे लागतील ज्याच्यामध्ये कोड नाही आहेत. मग आणि दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी कोड असेल त्या ठिकाणी त्याला पर्यायी गोष्ट शोधावं लागेल. आणि समजा बाय चान्स आता शब्दाला पर्यायच नाहीये तर मग तेवढ्या पुरतं तुम्ही इन्सर्ट मध्ये जाऊन, सिम्बॉल मध्ये जाऊन, मोर सिम्बॉल. आता समजा तुम्हाला महाराष्ट्र शब्द लिहायचा आहे, समजा तुम्हाला महाराष्ट्र शब्द लिहायचा आहे, तर मी महाराष्ट्र शब्द लिहितो. आता ट्र साठी आपल्याकडे परत पर्याय नाही, मग याला कोड वापरू शकत नाही. जर कोड बंद असेल तर मग यासाठी आपल्याला परत इन्सर्ट मध्ये, सिम्बॉल मध्ये जावं लागेल, मोर सिम्बॉल मध्ये जावं लागेल आणि त्या ठिकाणीच आपल्याला तो इन्सर्ट करावा लागेल. आता जर आपण बघितलं तर बघा इथं स्ट्रचा तुम्हाला तो खालचा र आहे, त्याला सिलेक्ट करून इन्सर्ट केलं तर तो महाराष्ट्राचा स्ट्र होईल. मग काही शब्दांना जर पर्याय नसेल तर तुम्हालाही पर्याय नाहीये. जर कोड बंद असेल तर इन्सर्ट मध्ये जाऊन, मोर सिम्बॉल मध्ये जाऊन, सिम्बॉल मध्ये जाऊन, मोर सिम्बॉल वरती जाऊन तुम्हाला तो शब्द घेणं शिवाय दुसरा पर्याय नाही. जर कोड बंद असेल तर, आणि समजा जर कोड चालू असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याचा कोड वापरा.
पण शक्यतो लक्षात ठेवायचं, टायपिंग करताना कोड चालू असेल आणि काही गोष्टी जर तुम्हाला शक्य असेल तर त्या गोष्टी तुम्ही कीबोर्डने टाईप करा. आता काही विद्यार्थी पर्यंत लिहिण्यासाठी पण कोड वापरतात. आता समजा पर्यंत शब्द लिहायचा असेल तर बघा पी य टाईप कंट्रोल झेड य टाईप केला, इथं तुम्ही रफार दिला, इथं अनुस्वार दिला. बघा अनुस्वार तो जेव्हा फॉन्ट छोटा असतो ना तो समजून येत नाही, पण तो असतो लक्षात ठेवा. आणि तुम्ही त टाईप केला पर्यंत, म्हणजे शब्द यासाठी तुम्हाला कोडची गरज नाही. आता याच्यामध्ये काना, रफार आणि अनुस्वार हा डायरेक्टली तुम्हाला कोडनी मिळतो, पण मग त्याला तुम्ही कोड वापरू नका, कोडला टाइम जाईल. त्याच्याऐवजी तुम्ही कीबोर्डची की वापरा. किंवा समजा तुम्हाला अर्धा चंद्र आणि त्याच्यामध्ये लिहायचं आहे, समजा तुम्हाला ड लिहायचं, डॉक्टरसाठी तुम्ही ड टाईप करणार, समजा ड, त्याला काना, बघा त्याला अर्धा चंद्रासाठी आपल्याला डब्ल्यू बटन दिलेले, डब्ल्यू. आणि याच्यावरती पण तुम्ही अनुस्वार देऊ शकता. आता अनुस्वार तो दिसत नाही, पण तो आहेच लक्षात ठेवा, फक्त त्याची पोझिशन खाली वरती होते. जर तुम्हाला असं वाटलं का तो शब्द चुकीचा आहे, तो चुकीचा नाहीये, तो ग्राह्य धरला जाईल, कारण तुम्ही तो अनुस्वार दिलेला आहे. जर त्याला झूम मोठी केली तर तुम्हाला ते दिसेलही, त्याच्यामुळं हा शब्दही तुमचा ग्राह्य धरला जाईल, जेणेकरून तो बरोबर असेल. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत का ज्या तुम्हाला कोडला जायची गरज नाही, तुम्ही कीबोर्डवरून टाईप करू शकता. ते काही लोकांना अजून एक प्रॉब्लेम आहे का येणारा शब्द कसा टाईप करायचा. आता आपण परत थोडीशी फॉन्ट मोठे करूया. येणाऱ्या काना, आता बघा 7 ला डॅश आहे पण तो मोठा आहे. पण जर तुम्हाला अशा प्रकारे जर शब्द दिला असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम काय, मग तुम्ही अशा प्रकारे टाईप करू शकत नाही का, तर करू शकता. पण समजा आपल्याला कोड बंद आहे आणि येणारा शब्द त्याच प्रकारे लिहायचा असेल तर मग तुम्हाला कोड न वापरता इन्सर्ट मध्ये जाऊन सिम्बॉल मध्ये जावं लागेल. जसं आता टाईप केलं मी य मात्रा न टाईप केला, त्याला काना दिला, परत डबल काना दिला. आता मला रॅ शब्द पाहिजे तर मग मला परत इन्सर्ट मध्ये जावं लागेल, सिम्बॉल मध्ये, मोर सिम्बॉल मध्ये, आणि मग मला हा इथला रॅ शब्द सिलेक्ट करून इन्सर्ट करावा लागेल आणि परत या टाईप करावं लागेल येणाऱ्या. म्हणजे काही गोष्टीला पर्याय नाही, त्यासाठी तुम्हाला इन्सर्ट मध्ये मोर सिम्बॉल मध्ये मोर सिम्बॉल मध्ये जायचंच आहे. आता याच्यामध्ये अजून तुम्हाला एक गोष्ट आणि एक ट्रिक सांगतो. इथं बघा दिलेलं आहे तुम्हाला रिसेंटली यूज सिम्बॉल्स, ज्या ज्या गोष्टी वापरल्या गेलेल्या आहेत रिसेंटली त्या तुम्हाला इथं दिसतील. मग याचा उपयोग तुम्ही कशा प्रकारे करू शकता. काही विद्यार्थ्यांनी तुमच्या अगोदर जर एक्झाम झाली असेल त्या कम्प्युटरवरती आणि काही विद्यार्थ्यांनी जर सिम्बॉलमध्ये जाऊन इन्सर्ट सिम्बॉलचा उपयोग केलेला असेल तर त्याचे काही सिम्बॉल तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली आलेले असतील, तुम्ही त्याचा पटकन वापर करू शकता. म्हणजे काय का तुम्हाला इथं जास्त शोधायची गरज नाही. म्हणून पहिल्यांदा डायरेक्टली तुम्ही काय करायचं, रिसेंटली यूज सिम्बॉल्स मध्ये जरी चेक केलं तरी तुम्हाला मिळेल, किंवा हीच गोष्ट तुम्हाला फक्त सिम्बॉल वरती जरी क्लिक केलं इथेही तुम्हाला ती गोष्ट मिळेल, इथूनही तुम्ही घेऊ शकता. बघा तुम्हाला अर्धा झ पाहिजे, ऍक्च्युली याच्या अगोदर मी कधी अर्धा झ वापरलेला असेल म्हणून तुम्हाला तो शब्द आता. आता मला समजा शब्द लिहायचा आहे माझ्या लिहायचा. आता समजा मला माझ्या शब्द लिहायचा असेल तर समजा मी म टाईप केला, त्याला काना दिला. आता मला झ टाईप करायचा आहे तर झ साठी माझ्याकडे पर्याय नाहीये, आणि समजा कोड बंद असेल तर मी इन्सर्ट मध्ये सिम्बॉल मध्ये मोर सिम्बॉल मध्ये क्लिक करेल आणि इथं मोर सिम्बॉल वरती क्लिक केलं की मला झ शब्द इथं सापडेल. त्याला मी इन्सर्ट क्लिक केलं तर तो येईल आणि मग त्याला मला य जोडला का माझा शब्द तयार होईल. पण आता याच्यामध्ये गमतीशीर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ह्या सिम्बॉल वरती क्लिक केलं की इथं तुम्हाला काही गोष्टी ना रिसेंटली दिसतील. म्हणजे काय का ज्या ज्या गोष्टी काही विद्यार्थ्यांनी वापरलेल्या आहे याच्या अगोदरमध्ये, तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतील. म्हणजे तुम्हाला मोर सिम्बॉल मध्ये जायची गरज नाही, इथूनही तुम्ही त्या गोष्टी घेऊ शकतात. तर याच्या अगोदरच्या बॅच मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी काही सिम्बॉल जर मोर वापरले असतील इन्सर्ट मध्ये जाऊन, तर ते सिम्बॉल तुम्हाला इथं दिसतील. म्हणजे पहिली बॅच झाल्यानंतर दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना मोर सिम्बॉल मध्ये न जाताही काही सिम्बॉल जे आहे रिसेंटली वापरलेली ह्या गोष्टी तुम्हाला इथून दिसेल. आता एखाद्याला क्रू पाहिजे तर त्याला क्रू साठी परत मोर सिम्बॉल मध्ये जायची गरज नाही, इथं क्लिक केलं तरी त्याला तो सिम्बॉल येऊन जाईल. मग अशा काही गोष्टी आहे की ज्या तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायचं, समजा तुम्हाला वेळ मिळाला अगोदर सांगितलं तुम्हाला कीबोर्ड चेक करायला सांगितलं अगोदर, समजा कीबोर्ड तुम्ही चेक करा व्यवस्थित चालतो की नाही चालतो. त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, इन्सर्ट मध्ये जायचं, मोर सिम्बॉल मध्ये जायचं आणि त्यातनं काही गोष्टी ना इन्सर्ट करून बघायच्यात, कारण का त्या रिसेंटली मध्ये तुम्हाला दिसतील. आता मला समजा डबल य साठी अर्धा य पाहिजे तर अर्धा य मला कुठे मिळेल, आणि इथं मला अर्धा य दिसतो. याला एकदा इन्सर्ट करून ठेवेल. का करून ठेवेल, तर जर तो इन्सर्ट करून ठेवला का मला तो रिसेंटली मध्ये दिसेल. इन्सर्ट मध्ये क्लिक केलं, मोर सिम्बॉल मध्ये क्लिक केलं तर तो इथं असेल. ज्या ज्या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला कीबोर्ड चेक करायला सांगितला एक्झामच्या अगोदर, समजा कोड बंद असेल
त्यावेळेस ही गोष्ट मी करतो. कोड चालू जर असतील तर तुम्हाला ही सगळी झंझट करायची गरज नाही. कोड बंद असेल आणि ते तुम्हाला अगोदर कळेलच कोड बंद आहे किंवा नाहीये. मग अशा वेळेस कीबोर्ड चेक करायच्या वेळेस तुम्हाला काही गोष्टी ना ते इथून पहिल्यांदा इन्सर्ट करून ठेवा, ज्या ज्या आपल्याला इम्पॉर्टंट आहे. जसं अर्धा झ, अर्धा य किंवा अर्धा त्र, ह्या गोष्टी. जसं आता मला त्र पाहिजे, अर्धा त्र, तोही मी एकदा इन्सर्ट करून ठेवेल. जेणेकरून काय होईल का जर मला गरज पडली इन्सर्ट मध्ये मी नुसतं सिम्बॉल वरती क्लिक केलं तरी मला तो त्र शब्द दिसतो. समजा मला मंत्रा शब्द लिहायचा आहे तर मला अर्धा त्र पाहिजे, त्यासाठी मी झाला. म्हणजे लक्षात ठेवायचं का ज्यावेळेस तुम्हाला स्टार्टिंगला कम्प्युटर दिलं जाईल कीबोर्ड चेक करण्यासाठी, जर तुमच्याकडे वेळ असेल त्यावेळेस, तर ह्या गोष्टीची एक थोडीशी ट्रिक तुम्ही वापरून ठेवू शकता. ज्या ज्या गोष्टीचं सिम्बॉल तुम्हाला असं वाटतं गरजेचं आहे ते इन्सर्ट करायचे आणि डिलीट करून टाका, जेणेकरून ते मोर सिम्बॉलमध्ये इथे राहतील, जरी पहिली बॅच असेल तर. आणि ज्यांनी पहिली बॅच वापरलेली आहेत किंवा त्यांच्या अगोदर पहिली बॅच होऊन गेलेली आहेत त्यांनी जे सिम्बॉल वापरले असेल ते इथे तुम्हाला दिसतीलच. इथं जे सिम्बॉल नाही आहे तेच तुम्ही इन्सर्ट करा, डबल डबल करू नका. लक्षात ठेवा, इथे जे काही दुसरे जे सिम्बॉल आहे, हे सिम्बॉल आपल्याला गरज नाही. जसे जसे तुम्ही नवीन सिम्बॉल इन्सर्ट करत जाणार तसं तसे हे रिमूव्ह होत जाईल. म्हणजे आपल्याला काय होईल की अजून पुढे जायची आणि सर्च करायची गरज पडणार नाही एवढ्या सगळ्या मोठ्या याच्यामध्ये. तर फक्त तुम्ही शॉर्टमध्येही मोर सिम्बॉलमध्ये जाऊन इथे तुम्ही घेऊ शकतात. तर ही एक ट्रिक तुम्ही वापरू शकता. कधी जर तुमचे कोड बंद असेल आणि तुम्हाला इन्सर्ट मधून सिम्बॉल जर घ्यायचे असेल तरची गोष्ट बोलतो. जर कोड चालू असेल तर तो कोड वापरा. आणि समजा कोड बंद असेल तर होऊ शकतं तुम्हाला पॅसेज देताना त्याच्यामध्ये कोड किंवा काही असे शब्द आहेत जे टाकणार नाही, समजा टाकले तर तुम्ही इथून घेऊ शकता. असे खूप कमी शब्द येतील जे तुम्हाला इन्सर्ट मधून सिम्बॉल मधून घ्यायची गरज पडेल. पण हे कोणी करा, जर त्याचा स्पीड चांगला असेल तर त्यांनीच ह्या इन्सर्ट सिम्बॉलच्या भानगडीत पडा. ज्याचे इन्सर्ट सिम्बॉल मध्ये तुम्ही वेळ वाया घालणार आणि खालच्या परत 5-6 लाईन राहणार तर त्याचा तुम्हाला जास्त उपयोग होणार नाही. चांगला स्पीड असेल, ज्याचा विद्यार्थ्यांचे पूर्ण टार्गेट कंप्लीट होत असेल, त्या विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी करू शकतात. तरी पण तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला त्या गोष्टी करायच्या किंवा नाही करायच्या. आणि हीच गोष्ट आपण आपल्या लिब्रे ऑफिस मध्ये पण कशी वापरू शकतो, त्याच्यामध्ये कसं सिम्बॉल इन्सर्ट करू शकतो, त्याचं लुक कसं असेल तेही आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहोत. आणि ते सॉफ्टवेअरही आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देणार आहोत. ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे, डेस्कटॉप आहे, तेही त्याच्यामध्ये इन्स्टॉल करून त्याच्यावरती एखाद्या वेळेस प्रॅक्टिस करू शकता किंवा तुम्हाला त्याच्यावर प्रॅक्टिस करू शकता. आपण अशा सगळ्या शक्यता आजमावणार आहोत जेणेकरून तुम्हाला कोणतीही गोष्टीची त्रास झाला नाही पाहिजे किंवा तुम्हाला ती गोष्ट समजली नाही, माहित नाही असं नाही झालं पाहिजे. म्हणून आपण सगळ्या शक्यता वरती काम करणार आहोत किंवा सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, असेच आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहणार आहेत. गरज असेल तर तुम्ही व्हिडिओ बघा, अदरवाईज त्याला इग्नोर करून टाका. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढेही तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. परत आपण एका नवीन माहितीमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.